हॅलो एव्हरीवन, मी अश्विनी पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये. काल गणपती बघायला गेलो होतो, तर सर्वात आधी मुंबई नाक्याचं बघायला मिळाला. खूप सुंदर असं महाल म्हणू शकतो आपण, राजवाडा म्हणू शकतो, असं देखावा होता. खूप छान वाटलं, मला पण बघून खूप सुंदर वाटलं. एकीकडे राम सीता याच्या प्रतिमा लावलेल्या होत्या. गणपतीही फार सुंदर होता आणि लाईटिंग वगैरे खूप, त्यामुळे खूप आकर्षित दिसत होतं. आणि मग त्यानंतर पुढे जाऊन जसजसे दिसतील पुढे पॉपेट शो होता. मग स्वराने आणि हिरूने दोघींनी सुद्धा पॉपेट शो खूप आवडीने बघितला. फर्स्ट टाईम बघितला दोघींनी सुद्धा, याआधी बघितलं नव्हतं कधीच. स्वराचा तो प्रश्नच नाही, हिरोने सुद्धा फर्स्ट टाईम बघितला. तिला पण आवडलं ते. तिने ते बघितलं व्यवस्थित आणि मग लगेच नोटीस केलं आणि मला म्हणाली, मम्मा तिची बाहुली तिला दोरीने बांधले म्हणून ती नाचते ना. पण मग तिला म्हटलं, हो बाळा, तिची पॉपेट आहे, तिला दोरीने बांधली आहे. आणि त्यानंतर मग कोणी माणूस त्यांना नाचवत असतो की, तर तेव्हा तिला खूप कौतुक वाटलं आणि खूप आवडलं तिला. छान बघत होती ती उभी राहून. त्यानंतर मक्याचा चिवडा खाल्ला. चना जोर गरमही म्हणतात कोणी. छान होता तो पण, टेस्टी लागत होतं. स्ट्रीट फूड म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं. आणि मग पुढे होती बीडी भालेकर मैदान आहे नाशिकमध्ये, कालिदास मंदिरजवळ. तिथे होते एकाच ठिकाणी बरेच गणपती होते. मग तिथे बघितलं आणि तिथे काही नव्हते छोटे छोटे खेळ, जसे की रहाट पाळणी वगैरे होते. मग ते पण या दोघींनी खेळल्या. काही वस्तू घेतल्या छोट्या छोट्या त्यांना खेळण्यासाठी. कुंभकर्णाचा वध असा म्हणजे देखावा होता. तर ते सुद्धा छान होतं. तर ते त्यानंतर मग ते बघितलं. तिथे एक 10-1 मिनटं होतो. खूप छान होतं ते. बघितलं कसं वध करतात, छान केलेलं होतं ते. म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळी जसे लागायचे रामायण महाभारत, त्यामध्ये जसे जी डायलॉग असायची ती सेम सेम तसंच होतं. मला माझं लहानपणच आठवलं ते बघून. पण हो, ते डायलॉग पण ठेवले होते मी, पण मग कॉपीराईट क्लेम येत असल्या कारणाने मग मला ते जे डायलॉग होते ते कट करावे लागले आणि व्हॉइस ओव्हर करावं लागलं. खूप छान होतं ते. म्हणजे ते जे कंसाचे काही डायलॉग्स होते, रामाचे होते, छान होते. तर पण मग बॅड लक की ते कट करावं लागलं मला आणि व्हॉइस ओव्हर करावं लागलं. नाही तर माझी फार इच्छा होती तुम्हाला सर्वांना दाखवावं म्हणून. आणि मग त्यानंतर हिरूने जम्पिंगमध्ये थोडंसं एन्जॉय केलं. खेळली ती थोडंसं जम्पिंग. होते लहान मुलांसाठी बरेचसे खेळ होते तिथे. हिरू खेळली, तिला जे जे आवडेल ते हिरू खेळत होती. जम्पिंग खेळून झाल्यानंतर मग तिला पुढे जाऊन लगेचच दिसलं ते घोडे, म्हणजे सगळे प्राणी होते, वाईल्ड ॲनिमल होते, त्याचं दिसलं. मग त्याच्यावर बसायचं तिने ठरवलं. सुरुवातीला तर छान बसली, पण नंतर थोडीशी नर्वस झाली होती ती त्यावर बसून. पण मग खेळलं तिने पूर्ण. म्हटलं होतं मी तिला येते का बाहेर, पण नाही, पूर्ण वेळ तिने तिचं ते खेळली होतं. एक 10-15 मिनटं होती त्याची राईड. ते पण तिने छान एन्जॉय केलं पण.
मग सगळे गणपती बघून झाल्यानंतर म्हणजे आम्हाला जेवढे शक्य होईल तेवढे बघून झाल्यानंतर मग आम्ही घरी निघालो. मग उशीरही झाला होता, मग बाहेरच जेवण करून घेतलं आणि मग काही नाही घरी निघून गेलो. मग बाय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.